call. We'll be informing all of you very shortly. प्रश्न असा आहे अशा प्रकारच्या घटना घडताना समोर येत आहेत. तुम्ही जरी का ऑटोमॅटिक डोअर सिस्टीम जरी बसवणार असला तरी मुद्दा असा आहे की जी गर्दी होत आहे त्याचं नियोजन आहे ते कुठंतरी आपल्याला दिसत नाही आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ओरड होते आहे की जे डबे कमी आहेत, प्रवाशांची संख्या जी आहे ती अधिक आहे. यावर काही सोल्युशन मध्य रेल्वे काढणार आहे का? यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. याच्यामध्ये याच्या सोल्युशनच्या दृष्टिकोनातूनच मध्य रेल्वेने आपल्याकडे कल्याणपासून कसारापर्यंत 3ऱ्या आणि 4थ्या लाईनचा प्लॅन केलेला आहे. सोबतच कल्याणपासून कर्जतपर्यंत देखील 3री 4थी लाईन आपली प्लॅन केलेली आहे. सोबतच आपल्याकडं जे दादरपासून किंवा दिवापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत देखील 5वी 6वी लाईनची प्लॅनिंग आपण केलेली आहे. ती लाईनची प्लॅनिंग जी आहे ती कुर्ल्यापर्यंत पूर्ण झालेली आहे. कुर्ल्याच्या पुढचं जे लाईनसाठीचं लँड ॲक्विजिशन आणि त्याचं जे वर्क आहे ते सध्या आपल्याकडे चालू आहे. याचसोबत 15 कोचच्या लोकल वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती देखील आपण जी सिस्टम आहे, जी सिग्नलिंगची सिस्टम आहे ती अपग्रेड केलेली आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपले सगळे प्रयत्न चालू आहेत आणि आपण इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड देखील आपण यासाठी करतो आहोत की इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लोकलची संख्या देखील वाढवता येईल आणि सोबतच आपल्याला लोकलची जी डब्बे आहेत ती सध्या 12 कोचच्या ज्या आपल्या लोकल चालतात त्या डब्या सध्या 22 फेऱ्या आपल्या 15 कोचच्या चाललेल्या आहेत त्या देखील आपल्याला फेऱ्या लवकरच वाढवता येतील. कळवाच्या रुग्णालयामध्ये 9 जणांना दाखल केलेलं आहे. काय आणखी संख्या वाढण्याची शक्यता आहे? आतापर्यंत जेवढी माहिती आपल्याकडे आलेली आहे त्यानुसार 8 लोकांना आपल्याकडे